आता पाहूया कुणबी नोंदींसंदर्भात जो संभ्रम निर्माण झालाय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। 57 लाखांपैकी किती नोंदी जुन्या आणि किती नव्या हे सरकारनं सांगितलेलंच नाही, जरांगे यांचं मोठं विधान। मात्र 39 लाख नोंदींचं वाटप झाल्यानं त्या नव्या असल्याचाही केला दावा। ओबीसींना कोणताही धक्का लागलाच नाही, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचा दावा। 54 लाख नोंदींपैकी अनेक नोंदी जुन्याच असल्याचंही केलं विधान। रायगडला जाऊन शिवरायांचं दर्शन घेणार, तर नवीन अधिसूचनेनुसार कोणती प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, जरांगेंची भूमिका। मराठा आरक्षणावर लोकांनी काही शंका उपस्थित केल्या आहेत। फसवणूक आणि तोंडाला पानं पुसल्याचं बोललं जात आहे, पण मनोज जरांगे समाधानी असेल तर आम्हाला बोलायचं नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदेंनी मराठा समाजाला फसवलं, सरकारच्या निर्णयातून मराठा समाजाला काही मिळालं नाही, विनायक राऊतांचा शिंदेंवर आरोप। सरसकट आरक्षण मिळेपर्यंत जरांगेंनी थांबू नये, विनायक राऊत यांचा जरांगेंना सल्ला। मराठा आरक्षणाचा अध्यादेश सरकार लवकर काढू शकलं असतं, पण त्यासाठी जरांगेंना मुंबईला यावं लागेल, मग हे सरकार किती असंवेदनशील, सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा। छगन भुजबळांना समस्या असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, भुजबळ पूर्वाश्रमीचे शिवसैनिक, स्वाभिमान दाखवून राजीनामा द्या, संजय राऊतांचं भुजबळांना आव्हान। प्रत्येक जिल्ह्यात तालुका पातळीवर 11 लोकांची टीम काम करणार, ही टीम नोंदींसंदर्भात शिंदे समितीला मदत करेल, यामध्ये मोडी, उर्दू, फारसी या भाषेचे अभ्यासक असणार। कुणबी प्रमाणपत्राच्या निर्णयाने मराठा समाजाचे नेते क्लीन बोल्ड, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिरो ठरले, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य।